नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जे सिडको लॉटरी जी 19,000 घरांच्या लॉटरीमध्ये 9,883 घरांची जी पहिली लॉटरी सुरू आहे. त्यानंतर 4,508 घरांची जी सिडकोची दुसरी लॉटरी सुरू आहे आणि जी सिडकोला 61 घरं मिळालेली आहेत, त्या घरांची लॉटरी सुद्धा सुरू झालेली आहेत. या सर्व लॉटरींची माहिती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला असेच सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लॉटरी निघतात, त्याची माहिती या तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. थोडक्यात आपण जी पहिली लॉटरी आहे, 19,000 घरांची 9,883 जी घरे शिल्लक आहेत, तेथे तुम्ही 14 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता. 14 जानेवारीच्या नंतर तुम्हाला तिथे जी EMD अमाउंट आहे, ती EMD अमाउंट पे करायची आहे. ₹236 तुम्हाला आताच पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर ते ऑप्शन येणार आहेत. एका सिलेक्टसाठी तुम्हाला म्हणजे 3 ऑप्शन असणार आहेत. एका कॉलममध्ये तुम्ही 5 घरं सिलेक्ट करू शकता. टोटल 15 प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आहे. तुमच्या आवडीने तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. कंपल्सरी नाहीये की तुम्ही एका वेळेस 5च घरं सिलेक्ट केली पाहिजेत. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही 3 करू शकता, 2 करू शकता. जसं तुम्हाला सुटेबल होईल तसं तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर मग त्याचा तो रिझल्ट लागत असतो. तुम्हाला इथे चांगली संधी आलेली आहे. नवी मुंबईमधील प्राईम लोकेशनची घरे आहेत. वाशी, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर, पनवेल, तळोजा, कळंबोली प्राईम लोकेशनची घरे आहेत. ही झाली पहिली लॉटरी. त्यानंतर दुसरी लॉटरी जी निघालेली आहेत, सिडको FCFS 4,508 घरांची लॉटरी निघालेली आहे. इथे तुम्हाला 28 डिसेंबरच्या नंतर तुम्हाला घरं सिलेक्ट करायचं ऑप्शन ओपन झालेलं आहे. तुम्ही इथे घरं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला EMD अमाउंट पे करायची आहे आणि त्यानंतर मग तुमचा तो ड्रॉ होणार आहे. ही झाली 4,508 घरांची लॉटरी. यामधील जे लोकेशन सांगण्यात आलेलं आहे, तळोजा, द्रोणागिरी, त्यानंतर कळंबोली, खारघर आणि घनसोली. ही या लोकेशनची घरांची माहिती आपण सांगितलेली आहे. ही 61 घरांची जी माहिती आहे, ते आपण आता पाहणार आहोत. याच्यामध्ये EWS घरं, LIG घरे, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. याच्यासाठी जी लागणारी कागदपत्र आहेत, ती कोणती असणार आहेत, ते पण आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. याच्यासाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल, तर त्यांची जी PDF आलेली आहे, त्या PDF मध्ये आपण PDF पण पूर्ण पाहणार आहोत. ज्या लॉटरीमध्ये आपल्याला आता सर्वप्रथम आपल्याला जे कागदपत्र असणार आहे, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे, त्यांच्या नावाचा आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट जे बारकोड वालं असणं आवश्यक आहे. 1/1/2018 नंतर. त्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा इन्कम टॅक्स रिटर्न. हे जे तुमच्याकडे कागदपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं जर लग्न झालेलं आहे, हे जे ज्यांचं लग्न झालेलं नाहीये त्यांच्यासाठी होतं. लग्न झालेलं असेल तर तुमचं आधार कार्ड, पत्नीचं, त्यानंतर त्यांचं पॅन कार्ड. हे जे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना याची तुम्हाला गरज लागणार आहे. आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे, कारण की तुमचा जो डिजिलॉकर थ्रू तुमचा जो आधार कार्डवरती जो फोटो आहे, तो तिथे डिजिलॉकर थ्रू तुमच्या त्या प्रोफाईलवरती येत असतो. हे झालं तुम्हाला कागदपत्रे. लग्न न झालेले आणि लग्न झालेले हे दोघांसाठी आपण कागदपत्र बघितलेले आहे. या लॉटरीमध्ये जी घरं सांगण्यात आलेली आहे, जे नैना प्रकल्प पनवेलच्या भागामध्ये जी 61 घरं सांगण्यात आलेली आहे, ही सर्व घरं पनवेलच्या भागामध्ये आहेत. या लॉटरीमध्ये जी घरं आहेत, स्पेशल कॅटेगरीसाठी सुद्धा काही घरं सांगण्यात आलेली आहे. जसे की SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, पत्रकार, माथाडी कामगार, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ही सर्व तेथे माहिती देण्यात आलेली आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरं आहेत. तर हे आता आपण जी PDF आलेली आहे, त्या PDF कडे आपण वळू आणि ती पूर्ण माहिती बघू. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असंच तुम्हाला जे सिडको आणि म्हाडा लॉटरीची हेल्पफुल व्हिडिओ आहे, त्याची माहिती तुम्हाला चॅनलवरती मिळत असते. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. थोडक्यात नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्राच्या विकासाकरता महाराष्ट्र शासनाने 10/1/2013 अधिसूचनेद्वारा जे नगर नियम 1966 अंतर्गत शहर औद्योगिक विकास मंडळ सिडकोच्या अधिनियोजन प्राधिकरणाकडून नियुक्त केलेल्या आहेत. त्या 23 गावांच्या अंतर्गत विकास योजनेत जी घरं मिळालेली आहेत, ती घरे आणि 23 गावांचा विकास 12 नगर रचना परियोजनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हे त्यांचं जे नैना जो प्रोजेक्ट येणार आहे, हे त्यांची जी माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नवी मुंबई क्षेत्रागत विकसित करण्यात येणाऱ्या नैना प्रकल्पाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान, त्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट कॉरिडॉर, मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, ही सर्व कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि उत्तम दर्जाची घरं असणार आहेत. मानांकनानुसार सिडकोने नियोजन करणार आहेत.
जे नियम, जलशुद्धीकरण प्रकल्प, क्रीडांगणे, शाळा, रुग्णालय असं सर्व पायाभूत सुविधांचा विकास तिथे होणार आहे आणि हे सर्व सिडको मार्फत करण्यात येणार आहे. नयनाचा मंजूर DCPR नुसार 4000 चौरस मीटर किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडामध्ये हाऊसिंग योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गटात विकसित करण्याचे प्रावधान आहे. याकरिता भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किमान 20% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गटांकरता देण्यात येत असते. म्हणजे EWS LIG 30 ते 50 चौरस मीटर असणार आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 30 चौरस मीटर पर्यंत चटे क्षेत्र असणार आहे. ही सर्व माहिती त्यांनी इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही लॉटरी कशी होणार आहे, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, कागदपत्राची पडताळणी होणार आहे, त्यानंतर पात्रता निश्चित होणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस होणार आहे. त्यानंतर सदनिकेची तुम्हाला पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंट करावी लागणार आहे, नोंदणी करावी लागणार आहे, सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करावी लागणार आहे, गृह प्रकल्पात भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारचे तक्रारीचे निराकरण करणे, ही सर्व माहिती सिडकोकडून करण्यात येणार नाही. त्यामुळे जिथून तुम्हाला घर लागलं ते विकासकांमार्फत पूर्ण केल्या जातील. ही सर्व माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची सुरुवात 15 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे आणि 3/12 म्हणजे 3 जानेवारी नंतर तुम्हाला इथे सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. त्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध असलेले जे सदनिक आहेत ही त्यांनी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. प्रयाग सिटी फेज 1 मध्ये 5 आहेत, सुंदर रेसिडेन्सी मध्ये 5 आहेत, इडन गार्डन हे सर्व घरे आहेत. ही LIG टाईपची घरे आहेत. 30 ते 20 चटे क्षेत्र असणारी घरे आहेत. किंमत 12 ते 14 लाख म्हणजे 10 लाखामध्ये सुद्धा घर असणार आहेत, 11 लाख रुपयामध्ये सुद्धा घर असणार आहेत. आणि हे जी घरे आहेत, जी बिल्डर आहेत, ही त्या बिल्डरची घरे इथे सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर जी पात्रता सांगण्यात आलेली आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं की तुमचं वय 18 पेक्षा जास्त असावं. त्यानंतर तुम्ही मागील 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, तुमच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त अर्जामध्ये सहअर्जदार पती पत्नी असू शकेल. जर अनमॅरिड असेल तर तुम्ही आईला लावू शकतात, असं त्यांनी पूर्ण निकष इथे सांगण्यात आलेले. तुमचं उत्पन्न असलेलं आवश्यक आहे 6 लाखांपर्यंत असावे. 2022-23 मासिक उत्पन्न 50,000 रुपये असावे आणि तुम्हाला सलग 12 महिन्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न म्हणजे 1/4/2024 ते 31/3/2025 या कालावधीत तुम्हाला जे इन्कम टॅक्स रिटर्न असेल ते तुम्हाला इथे जमा करावं लागेल. म्हणजे तुम्हाला ते तिथे अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला जर नसेल तर उत्पन्न पुराव्यामधून तुम्हाला जे उत्पन्नाचं जे तहसीलदार असतात त्यांचं जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असावे किंवा आयकर विवरणपत्र असे 2 तुम्हाला हे उत्पन्न तुम्हाला तिथे तिथे ग्राह्य धरल्या जातील. त्यानंतर जो जातीचा दाखला असेल, जात वैधता असेल ते सुद्धा तुम्हाला आरक्षित प्रवर्गाचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये तुम्हाला सादर करायचे आहे. हीच माहिती त्यांनी इथे परत रिपीट केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगितले कागदपत्र कोणती असणार आहेत, जसे की आधार कार्ड असणार आहेत, पॅन कार्ड असणार आहे, डिजिलॉकर असणार आहेत, उत्पन्नाचा दाखला जो 2024-25 किंवा ITR इन्कम टॅक्स रिटर्न लागणार आहेत. 1/1/2018 नंतर तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र लागणार आहेत आणि तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी जे SC ST NT ज्या कॅटेगरी मधून तुम्ही अर्ज करत असणार त्यांच्यासाठी. जे हँडिकॅप असेल ते हँडिकॅप मधून सुद्धा अर्ज करू शकतात. पत्रकारसाठी माथाडी कामगार, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, सरकारी कर्मचारी यांची सुद्धा इथे जागा देण्यात आलेल्या आहे. आणि तुम्ही ज्या कॅटेगरी मधून अर्ज करणार आहेत त्या कॅटेगरीचं इथे विवरण देण्यात आलं. म्हणजे जनरल मध्ये तुम्ही कोणत्या गटामध्ये येणार आहात, SC साठी काय नियम देण्यात आलेले आहेत, ST साठी काय नियम देण्यात आलेले आहे, NT साठी काय नियम देण्यात आलेले आहे, DT जे विमुक्त जमात असतात, राज्य सरकारचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे हे त्यांच्यासाठी इथे नियम देण्यात आलेले आहे. त्यानंतर एक हँडिकॅप साठी आणि नवी मुंबईतील जे पत्रकार असतात त्यांच्यासाठी, माजी सैनिक, हे सर्व जे कॅटेगरी आहेत हे तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला त्या कॅटेगरीसाठी घर इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर सदनिकेची विक्री किंमत तुम्हाला घर लागल्यानंतर पेमेंट कसं करायचं ते आपण ऑलरेडी पहिले बघितलेले आहेत. तुम्हाला जी सदनिकेची किंमत पूर्ण भरावी लागतात. त्यानंतर जे GST, मुद्रांक, रजिस्ट्रेशन, MSCB चार्जेस, सोसायटी रजिस्ट्रेशन, दस्तऐवज रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, शासकीय शुल्क, रेरा कायद्याने हे सर्व तुम्हाला भरणे बंधनकारक आहे. त्यानंतर जी घरं आहेत, प्रयाग सिटीमध्ये 7 घरं आहेत. कोणत्या मजल्यावरती किती घरे आहेत, घराची किंमत, सदनिकेची विक्री किंमत
ही सर्व माहिती इथे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. सर्व जी लोकेशन आहेत, प्रकल्पाचे नाव, पत्ता, ही सर्व माहिती इथे कोणत्या फ्लोअरवरती किती घर आहेत इथे देण्यात आलेली आहे. आपण स्टेप बाय स्टेप या सर्व घरांचे सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. या प्रोजेक्टला आपण व्हिजिट करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला तुम्हाला जे घर आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या प्रोजेक्टला किती घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, जसे की एस-सी, एस-टी, एन-टी, डी-टी, फिजिकल हँडिकॅप, ही सर्व माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. हे सर्व पनवेल भागामध्ये असलेली घरे आहेत. अशी ही 61 घरांची जी माहिती आहे, जे नैना भागामध्ये जी घरे मिळालेली आहेत, ही आपण माहिती बघितलेली आहे. या माहितीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू आणखी या प्रोजेक्टचे जे पनवेल भागामध्ये जे त्यांनी प्रोजेक्टचे नाव सांगितलेले आहेत, तेथील प्रोजेक्टची माहिती, सद्यस्थिती, प्रकल्प अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, प्रकल्प रेडी आहेत. जर तिथे जर सॅम्पल फ्लॅट असेल, तर सॅम्पल फ्लॅट, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच आणखी एक असा महत्त्वपूर्ण घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.